नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब पवार। आज आपल्यासाठी येसाजी कांग यांच्यावर आधारित एक छोटीशी प्रेरणादायी इतिहास घेऊन आलो आहे। येसाजी कांग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू मावळे होते। इतिहासानुसार येसाजी कांग हे स्वराज्याचे पहिले सरनोबत पायदळ प्रमुख मानले जातात। येसाजी कांग आणि दक्षिण दिग्विजय। वर्ष 1677। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिण दिग्विजय मोहिमेचा श्रीगणेशा केला। सह्याद्रीचा हा वाघ आता दक्षिण भारताच्या दख्खन पठारावर पाऊल ठेवत होता। याच मोहिमेदरम्यान महाराज गोवळकोंडा म्हणजेच भाग्यानगरच्या वेशीवर येऊन ठेपले। किल्ल्याची भव्य वेशी फुलांनी सजली होती। सुलतान अबुल हसन कुतुबशहा स्वतः स्वागताला सामोरा आला। हातात सोन्याचे तबक आणि सन्मानाची शाल घेऊन त्याने महाराजांचे जंगी स्वागत केले। आसमंत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस च्या घोषणांनी दुमदुमून गेला। पण या आदरातिथ्यामागे सुलतानाला मराठ्यांच्या त्या जगविख्यात शौर्याची प्रचिती घ्यायची होती। मैदानात धूळ उडते। साखळदंड तोडून एक महाकाय पिसाळलेला हत्ती अंगावर धावून येतोय। सुलतानाने विचारले होते, राजे, तुमच्या या मावळ्यांकडे हत्तीसारखं बळ आहे का? त्यावर महाराज फक्त स्मितहास्य करतात। समोर उभे आहेत स्वराज्याचे झुंजार मावळे, येसाजी कांग। एखाद्या अभेद्य पहाडासारखे अचल। हत्ती जवळ येतो आणि तेवढ्यात एका विजेच्या चपळाईने येसाजी हवेत झेप घेतात। हातातील रत्नजडित तलवार सूर्याच्या तेजात लखलखते। एक अचूक प्रहार आणि हत्तीच्या सोंडेवर वर्मीवार होतो। तो प्रचंड हत्ती क्षणार्धात विव्हरत जमिनीवर लोळतो। हे अचाट धैर्य पाहून कुतुबशहा थक्क झाला। आपल्या सिंहासनावरून खाली येत तो महाराजांना म्हणाला, मजबूत राजे, असा माणूस मी कधीच पाहिला नाही। हा तर साक्षात कराल काळ आहे। दक्षिण दिग्विजय मोहिमेतील हा एक सुवर्णक्षण। मैदानात तो महाकाय हत्ती पराभूत होऊन पडलाय आणि महाराज सार्थ अभिमानाने आपल्या पराक्रमी मावळ्याला येसाजींना कडकडून मिठी मारतात। स्वराज्याच्या निष्ठेचा हा विजय इतिहासात अजरामर होईल।